लोक तुमच्या पैशावरच प्रेम करत असतात बरं, तुमच्यावर नाही. म्हणून व्यसनामध्ये पैसे नाही घालायचे. पैसे जास्त कशाला लागत नाही, खायला फार कमी लागतात. पैसे व्यसनाला जास्त लागतात. 5-5 पिढ्याचं धन काही पोरांनी सिगरेट मजूर याच्यात घातलंय, काहीनं पत्त्यात घातलंय, काहीनं बाटलीमध्ये घातलंय. महाराज प्रार्थना आहे, धन तुमचं व्यसनासाठी नाही महाराज. ह्या माता बसल्यात ना इथं, बघा ना, माणसापेक्षा मातांनी मंडप भरवलाय. समाधान महाराजांच्या कथेला मातृवर्ग आहे. इतका जोरात सप्ताह चाललाय. परभणी जिल्ह्यातला 1 नंबरचा सप्ताह म्हणजे आमच्या महाराज मंडळी, आमच्या पोरांनी केलाय. महाराज एवढा समाज जमतो, एवढे मोठे मोठे कीर्तनकार कोण आणतं महाराज, कोण खर्च करतं एवढा? गायक वादक, रोज वेगळे वादक, रोज वेगळे गायक. हो, रोज आमचे कृष्णा महाराज, माधव महाराज तर आहेतच, पण त्यांच्या बरोबरीनं किशोर महाराज काय, प्रकाश महाराज काय, उद्धव बापू काय, कैलास महाराज काय, ओंकार महाराज काय, हो देवीदास महाराज काय, जेवढे आलेत मी तेवढे सोशल मीडियाला लाईव्ह पाहिले तुमचे सगळे. मग ऐका, एवढी माणसं रोज तुम्ही भिन्न भिन्न आणताय, त्या चालीमध्ये रंगताय दंगताय, त्याची शूटिंग काढताय. ती मुलं, एवढी चांगली मुलं इथं सप्ताह करतात ना. मग माझी विनंती आहे तुम्हाला, या सगळ्या माता कीर्तनाला आल्यात, या सगळ्या माता रामाला जाऊ द्या, कृष्णाला जाऊ द्या, मारुतीराला जाऊ द्या, देवीला जाऊ द्या, कोणत्या मंदिरात जाऊ द्या, देशातली माय मंदिरात देवाला एकच मागणं मागते, रोज एकच मागते. नक्की हेच मागते. बघा तुम्ही काय मागते बघा. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काय म्हणते? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये, याच्या पलीकडे माय बापाचं दुसरं मागणं नाही महाराज. श्री गुरु चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी, बरण रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोही हरऊ कलेश मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेम सुख ओम नम शिवारी, कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी, त्यांचे चरणीचे रजवंदुरे, शिवनाम शीतलमुखी शिवपा कापडिया रे, विठाला विठाला विठाला. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
तयाचा हरिक वाटे देवा. अच्छा थोडं कमी अर्थ. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा हिताच्या ठिकाणी जाग करणारा आणि जे कोणी जागे आहे त्याच्या जीवनातली फलश्रुती सांगणारा गोड अभंग आहे. आपण आपल्या वेळेमध्ये अभंगाची गोड चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या जागृत अशा हनुमंतरायाच्या पावन नगरी डासाळा नावाच्या गावी. या गावी नगरीमध्ये गेल्या 4 वर्षापासून आपल्या गावातील एक अतिशय कष्टातून ज्यांनी आपलं जीवन उभं केलं, आपल्या 2 मुलांना परिवाराला संस्कार देत माता पित्यानं ऊसतोडी करून या परिवाराला बनवत असताना धर्म देश देव शिकवत असताना जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया ते जाण धनंजय विभूती माझी. माऊलींनी वर्णन केले बरं. कष्टातून जे श्रीमंत झालेले असतात आणि दुसऱ्याला दान देतात ती माझे अंश असतात असं ज्ञानोबाराय म्हणतात. आणि त्याला अनुसरून अगदी आपल्या गावाचं आदरणीय असं असणारं वैभव मनोहर दादा वाघ आणि त्यांच्या आईचं नाव त्यांनी मागे लावलेलं आहे मंडाबाई आणि संपूर्ण त्यांचा वाघ परिवार मनोहर दादांच्या माध्यमातून त्यांची 2ही मुलं आमची विठ्ठलदाजी आणि रामदाजी. एकाचं नाव विठ्ठल आहे, एकाचं नाव राम आहे. एक कलियुगातला विठ्ठल आहे, एक त्रेतायुगातला राम आहे. अशी 2ही मुलं विचारानं घडवणारा हा मनोहर नावाचा बाप आणि त्यांच्या मातोश्री या सगळ्या परिवारानं कष्टातून ही मुलं घडवली. विठ्ठलदादांचा स्वभाव आहे, रामदादांचा स्वभाव आहे, भिन्न आहेत दोघांचे स्वभाव. जरा तसं कळलं, लक्षात आलं माझे. पण अगदी या घराला चालवण्यासाठी कष्ट करण्यासाठी गोडाक्षी नाशिक शहरामध्ये जाऊन पाथर्डी फाट्याला राहून अगदी कष्टातून या मुलांनी जीवन उमललं आणि कुठल्या संपत्तीचा गर्व न धरता आपल्या गावच्या मातीला न विसरता जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपी गरी असे शास्त्र सांगतं. जन्म देणारी माता आणि जन्म देणारी भूमी स्वर्गापेक्षा सुंदर असते आणि मग त्या स्वर्गापेक्षा सुंदर भूमीमध्ये आपल्या वडिलांच्या समोर 4 वर्षापासून हा कीर्तन सोहळा गावकरी मंडळीच्या सगळ्यांच्या सहकार्यातून स्वतःचं नाव न टाकता मुलांची नावं न टाकता समस्त ग्रामस्थ मंडळी डासाळा युवक मंडळीचं नाव टाकलं या पत्रिकेला. अशा सगळ्या गावकरी मंडळीच्या माध्यमातून व मनोहर दादांच्या प्रेमपूर्वक संबंधातून खरं तर आजची ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. तसं आजचं जे कीर्तन आहे ते माझे गुरुवर्य संजय महाराज पाचपोर बाबांचं होतं, पण थोडं शिबिरच चालू आहे. बाबांचं जीवन हे दुसऱ्यासाठी आहे बरं का. गुरुवर्य संजय महाराज पाचपोर बाबा दुसऱ्यासाठी जीवन जगतात. 200 येडे आहेत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये. 200 येडे मी जाऊन आलोय. 200 येडे आहेत, हजारो विद्यार्थी आहेत, हजारो मंदिरं उभे केलेली आहेत. त्या संबंधातून मोठं काम करत असताना कीर्तन हे त्यांचं जीवन आहे. पण अगदी त्या शिबिराच्या माध्यमातून स्वतःच्या गाडीनं प्रवास करून स्वतःचं डिझेल खर्च करून शिबिरापर्यंत जातात. विद्यार्थ्यांना पुस्तकं देतात, कसं वागलं पाहिजे. आणि त्यांना थोडीशी अडचण आहे, थोडे आजारी आहेत. त्या संबंधातून बाबांनीही संपर्क केला की माझंही कीर्तन तसं रिकामं नव्हतं बरं का, डायरीमध्ये माझ्याही जागा नाही. पण आता एवढ्या मोठ्या सप्ताहातून फोन आला, एका वडिलांचा कार्यक्रम आहे, मुलं साजरा करतात. गावामध्ये आपल्या गावकऱ्यांना पंक्ती अन्नदान कीर्तनाचा अगदी भव्य शिवमहापुराण कथा सादर करतात. त्या संबंधातून महाराष्ट्राचे एक मृदंग मार्तंड अगदी ज्यांचा पखावज महाराष्ट्राला वेड लावणार आहे, ज्यांच्या पखवाजावरती मनोजदादा जरांगे पाटलांनी हात मांडला महाराज. त्यांच्याकडे पाहतच होते जरंगे, तर मी माझ्याच कीर्तनात झालेली घटना आहे ती. त्यांच्याकडे पाहतच होते महाराज. असा अवलिया वादक माधवराज गुरुजी नरवडे यांच्याकडे ज्यांनी अध्ययन केलंय आणि महाराष्ट्रभर ज्यांच्या पखवाजाची जादू आहे असे आमचे कृष्णा महाराज बोरकडे महाराजांच्या माध्यमातून सकाळी संपर्क झाला. अंशीराम महाराज आहेत मंठ्याचे, त्यांनी पण आग्रह केला आणि मग कृष्णा महाराजांनी थोडा जास्त आग्रह केला. माझी येण्याची परिस्थिती नव्हती. त्या गणगेवाडीच्या लोकांना तेच बोलले की महाराजांना सकाळी कीर्तन आपण करायला लावू, पण आमच्या सप्ताहामध्ये महाराजांना येऊ द्या. एक 2-4 वर्षापासून रामदादांचा विठ्ठलदादांचा मला आग्रह होता की याकरून महाराज तुम्ही आलं पाहिजे, पण माझी तारीख बसली नाही. यावर्षी योगायोगानं माझ्या गुरुवर्यांच्याच जागी मी माझ्या जीवनामध्ये अत्यंत प्रेम करतो पाचपोर महाराजावर, म्हणून अगदी त्यांची जागा आहे, मग मी त्याला नाही म्हणू शकलो नाही. आणि त्याद्वारे कृष्णा महाराजांच्या आणि रामदादा विठ्ठल भाऊ आमचे मनोहर दादा यांच्या माध्यमातून ही सेवा आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, आपण गावकरी मंडळी, मातृवर्ग, पुरुष वर्ग, भाविक मंडळी, आमचे अंशीराम महाराजांनी संपर्क केला आणि ही सेवा आमच्यापर्यंत दिलेली आहे. कीर्तन साथीला महाराष्ट्रातली 2 दिग्गज गायक
यांच्या वाणीमध्ये अतिशय गोडवा आहे. पहिली चाल कीर्तनात म्हणावीत आमच्या किशोर महाराज शेळके गुरुजींनी म्हणावी. इतकी सुंदर चाल गाता, सरगम फार तयार आहे, उत्तम गायन तयार आहे. त्यांची चाल गाता गाता एखाद्या वेळेला टाळ फुटून जाईल पण त्यांचा हात दमणार नाही बरं का. इतक्या तालामध्ये गातात, मग्न होऊन गातात, आनंदी निर्भर. जसं तुकोबराय निर्भरतेने डुलत होते तसं ते चालीमध्ये निर्भर होतात. अगदी मी काय गातोय देवासाठी गातो बरं का, असं देवासाठी ज्यांचं गाणं आहे सगळे आपण मंत्रमुग्ध होत होतो. बरोबर समेपासून कालापासून धरण्याची त्यांची पद्धत, मृदंगाचार्याला खुश करण्याची पद्धत त्यांच्या गायनामध्ये आहे. असे आमचे किशोर महाराज शेळके गुरुजी भजन सम्राट. माळीचा पण लय छंद आहे बरं का त्यांना. त्यांच्या गळ्यात जेवढ्या माळी आहेत तेवढ्या कोणत्याच करा करायच्या नाही. मला आवडलं की एक एक मी त्यांच्याकडून घेत असतो बरं का. कोणाला देत नाहीत पण मला देतात. असे आमचे किशोर महाराज शेळके महाराज राहुरी तालुक्यामध्ये भरपूर पाण्या पावसात त्यांचा जन्म झालेला आहे. ते मला जसं माजलगाव सोडलं तसं म्हटलं इकडं असंच असतं का. म्हटलं तुमच्यावनी आमच्याकडं नाही. आमच्याकडे फक्त हिवाळ्यात आणि मागच्या पावसाळ्यातच थोडे पिकं असतात. उन्हाळ्यात आमच्याकडं तुमच्यासारखं नाही. तुमच्याकडं आता तिकडं चांगली लोक जन्माला आली, त्यांनी मस्त तुम्हाला पाटं दिली, ती दिली, सगळं दिलंय. धरणच तिकडे सगळे, त्यामुळं तुमचा भाग पाण्याचा आहे. पण अगदी तिकडूनही महाराष्ट्रभर आपल्या आवाजानं मंत्रमुग्ध करणारे किशोर महाराज शेळके राहुरी भूषण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराजांचं गाव आहे. मोठं गोड गाणं आहे, विद्यार्थी तयार केलेले आहेत. महाराजांना वंदन. दुसरं अगदी महाराष्ट्राची गान कोकिळा आमचे कैलासजी महाराज पवार, मोठं नाव आहे संप्रदायामध्ये. सध्या त्याच्या एवढा मानच कुणाला नाही. महाराज इतका गोड गातो, सगळ्यांच्या आवडीचा आहे. हो, हे दुःखभंजन मारुती रायाचं भक्तिगीत असेल, गवळणी असतील, काही कीर्तनाच्या चाली असतील, मल्हारीची वारी असेल, एवढी भारी भारी त्यांच्या आवाजातून वाटतात. विसरली तया अशी सगळी प्रमाण त्यांच्या कंठातून अगदी गोड लागतात. अशा प्रसिद्ध चालीचे गायक मै तो सुद बुध खुई तेरे प्यार मी घोड्या घेणारच आहेत आपण पुढं. आता ते त्या संबंधातून असे म्हणजे कैलासजी महाराज पवार, जोरात टाळी वाजवा, ते पण आज उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. आपण सगळे गुरुजींच्या संस्थेतले आपल्या संस्थेतली ही छोटी मोठी भविष्यातली कृष्णा महाराज, योगेश महाराज अशी महाराष्ट्रात गाजणारी मुलं तयार करायचा कारखाना गुरुजींचा आहे बरं का. महाराष्ट्रातले सगळे विद्वान वादक कोणाचे आहेत, ते माधव महाराज गुरुजी, नरवडे गुरुजी, मृदंग साधना गुरुकुल आळंदीलाही आहे. आणि आपल्या परतूरच्या अगदी जवळ तिथं पण वाडीला मोठं संस्थान ज्ञानोबारांचं मंदिर होतंय. माझं पुढच्या वर्षी वर्धापन दिनाचं कीर्तन आहे जे काल्याचं. पण अशी सगळी मंडळी जी आहेत ही संस्थेतली तयार झालेली मुलं आहेत. छोटे छोटी मुलं कृष्ण महाराज एवढा पखवाज वाजवतात बघा, लहान लहान मुलं. आणि ते तयार करण्याचं काम फक्त माधव गुरुजी करतात. त्यांच्या हातात ती कला आहे. आणि सगळ्यात एक वाक्य सोपं सांगू, आमच्या माधव गुरुजींचा स्वभाव जळका नाही महाराज. ते कधी कोणावर जळत नाही. विद्यार्थी किती तयार झाला आणि माझ्यापेक्षा लय भारी वाजवलं आणि त्याच्या हातात लय बसलं, अरे तसला स्वभावच नाही माझा. मला वाजवलं नाही भेटलं तरी चालेल पण माझ्या मुलांनी वाजवलं पाहिजे, अशी ज्याची भावना असते ना, तो माधव महाराजासारखा ग्रेट व्यक्तिमत्व असतं महाराज. वा, माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत गुरुजी. कायम त्यांच्या पहिल्या कार्यक्रमाला मीच निवेदन केलं होतं महाराज. मी कीर्तन कार्य पण ते म्हटले तुम्ही तुमच्याशिवाय जमणारच नाही सगळ्यांचं, म्हणून मला बोलवलं होतं गुरुजींनी. अशी आमची मृदंग साधना गुरुकुलाची गुरुवर्य माधव महाराज गुरुजी नरवडे, माधवराज महाराजांना वंदन. मृदंग क्षेत्रातलं एक अलौकिक काम आहे. समोरून त्यांचेच पट्टशिष्य महाराष्ट्रात पखवाज म्हटलं की पहिलं नाव कोणाचं आहे तर मग कृष्णा महाराज भोरकडी यांचा आहे. पखवाजातला तो तज्ञ महाराज. हो, इतकी ताकद आहे हातामध्ये. एखाद्या मेट्रो ट्रेनची स्पीड कमी होईल पण आमच्या कृष्णाच्या हाताची स्पीड कमी होत नाही. काय स्पीड आहे महाराज. तपोवन एक्सप्रेस कधी गेली शिलवून कळत नाही, पण त्यांच्या त्या स्पीडलाही तपोवनच्या एक्सप्रेसला कमी पडली एवढी स्पीड हातात आहे. काय रियाज केला, गुरुजींकडून ज्ञान घेतलं आणि महाराष्ट्राच्या मृदंग क्षेत्रात अग्रगण्य नाव आमचे कृष्णा महाराज भोरकडी यांचं आहे. कुठेही जा, नाशिक जा, पुणे जा, मुंबई जा, कोण पाहिजे वाजवायला, कृष्णा महाराज पाहिजेत वाजवायला, असं मोठं नाव आहे. कीर्तनकारांच्या आवडीचा. तर उद्या तुमच्याकडे विशाल महाराज येणार आहेत. ते म्हणतात पिंगळा वाजवावा तर मग आमच्या कृष्णा महाराजांनी वाजवावं, लई भारी वाजवतात. तुम्ही असे नाचतालच उद्या. आता असे आमचे कृष्णा महाराज भोरकडे महाराजांना वंदन. इकडची सगळी संस्थेतली छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी, आमच्या अंशीराम महाराज, इकडचे गायक महाराज, 2-3 चौपदार, विनेकरी बाबा, या सगळ्या व्यासपीठावरल्यांना धन्यवाद. बसलेल्यापैकी आमचे गणेश महाराज आहेत सगळी. त्याच्यात आता 5-6 चॅनलवाले आहेत, त्यांनाही धन्यवाद. यूट्यूबवाले सगळे चॅनल शूटिंग करणारे त्यांना धन्यवाद. बहुसंख्य मातृवर्ग आहे, बहुसंख्य पितृवर्ग आहे. मंडप भरलेलाचे, पण आता हे थोडं उन्हामुळं गरमीमुळं लोक बाहेर बसतात, नाही तर मंडप फुलच झालेला आहे आपला. मंडपात जर तुम्ही सगळे बसले तर मंडप भरणारच आहे. पण आता गरमी आहे, थोडंसं हवा लागत नाही. त्या संबंधातून मे महिना आहे, चटक्याच्या उन्हाचा महिना, वैशाख चैत्र म्हटलं की मग त्याच्यात अडचण येते. पण तरी सुद्धा सगळा जमलेला समाज, सेलू तालुक्यातच गाव आहे ना आपलं हे,
सेलू तालुक्यातलं हे डासाळा नावाचं गाव आणि या गावातल्या सगळ्या भाविकांना पै पाहुणे सगळे सोयरे या परिवारात एक कीर्तनकारही तयार झाले. आता आमची मोहिनी ताई काय गोड बोलते बघा. 2 तास तिनं कीर्तन केलं. आपल्या घरातली कुडी कन्या पुढे येणारचे विषय कुडी कन्या तुमच्या मनोहर दादांनी केलेली तपश्चर्या तुमच्या सगळ्यांची तपश्चर्या म्हणून मुलगी पण कीर्तनकार झाली. वा नाही तर एवढी श्रीमंत घरातली माणसं कीर्तनकार मुलगी बनवत असतात. नवल वाटलं मला त्यांची ती क्लिप पाहिली मी. मग अशी होत नाहीत महाराज. कोण महाराज मधुकरी पाठवायला आणि मग कुठं शिकायला आणि पाठवतं. पण ही पारमार्थिक घर आहे. देवा धर्माला देशाला जपणारं घर आहे. अशा घराची गरज आहे आणि ते आपल्या डासाळ्यामध्ये जन्मभूमीला विसरत नाहीत. गावामध्ये येऊन सप्ताह करतात. नाशिकला मोठं काम आहे. या सगळ्या परिवारांना रामदादा विठ्ठलदादा मनोहर दादांना माझा प्रणिपात. मातोश्रीलाही माझा प्रणिपात. त्या संबंधानंच मी अभंग घेतलाय. तुम्हाला कोणालाच आज धन्यता मिळणार नाही. तुमच्यासाठी ज्यांनी ऊस तोडला धन्य माता पिता तयाची या तुमच्या आई वडिलाला धन्यता देणारा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या वेळेमध्ये पाहूया. सिस्टीम आमच्या दत्ताजी आहे. अत्यंत जीवलग माझा मित्र आहे. तो लावणारा पण फार सुंदर आहे. ट्रबल बाज गेन विको चांगले बटणं फिरवतो. सिस्टीमवाल्यांनाही वंदन. मंडप डेकोरेशन अगदी सगळी एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. सगळी अशी गुणीजन मंडळी सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. विनंती आहे सर्वांगाचे कान करून ऐका. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांगाचे कान करून ऐक. प्रसिद्ध अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. हितासाठी जाग कसं असावं हे पण शिकवलंय. आणि हितासाठी जे जागे राहतात त्याच्या जीवनात काय फळ मिळतं याचंही वर्णन केलं. संत आपल्याला जाग करत असतात. गुरुजी हा सप्ताह जो आहे तो जाग करणार आहे. अन्नदान जाग करण्यासाठी, चिंतन जाग करण्यासाठी, मनुष्य जन्म जाग राहण्यासाठी संत आपल्याला जाग करतात. आता जागा रे भाईनो जागा चोरणी जल्या ते नाडूनी भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा. जागृती देतात आपल्याला. जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती. जाग व्हा असं शिकवतात. उठा जागी भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. जाग करतात. उठा गिजी माय बाप कैशी लागली झोप हुजूर जागवून एवढी चुकवा की खेप. जाग करतात. उठा सकळ
वा किशोर महाराज उठा सकळ जग जाग करतात आपल्याला. जागरे गोपाळानो राम नामे जागा. गोपाळानो राम नामे जागा. महादोष जागी जागा हे सगळे प्रमाण द्यायला लागले तर पुढचं माझं यायचंच नाही आता बरं का. जागा महाराज अर्थ एवढाचे संतांनी आपल्याला जाग केलेली सगळी चाली प्रमाण काय संत जाग करतात. प्रश्न असा आहे महाराज जाग कुठं राहिलं पाहिजे तर त्याचे उत्तर आहे धन दारा पुत्र जन बंधू स्वयरी पिशून एवढ्या गोष्टीसाठी गुरुजी जाग राहायचं. धनासाठी जाग राहायचं म्हणजे काय धन घ्यायचं नाही का धन द्यायचं नाही का पैसे कमवायचे नाही का असं काही नाही बरं. पैसे खूप कमवा श्रीमंत किती व्हा त्याला काही विरोध नाही पण श्रीमंती ही कोणाच्या डोक्यावर पाय देऊन नसली पाहिजे. ती कष्टाची असली पाहिजे आपल्या प्रयत्नाची असली पाहिजे. श्रीमंत रावण आहे खूप श्रीमंत आहे रावण. रावणा एवढी श्रीमंती नाही शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घर आहेत कृष्णा महाराज. एक चौकट 22 क्विंटलची आहे. रावणाच्या दाराची एक 7 कोटी सोन्याची घरं आहेत माझ्याकडे ऐका. एक चौकट 22 क्विंटल सोन्याची आहे. इतका श्रीमंत आहे रावण. पण रावणाच्या श्रीमंतीमध्ये अनिती आहे अनिती अधर्म आहे. दुसऱ्याच्या स्त्रीवर डोळा आहे दुसऱ्याच्या राज्यावर डोळा आहे. परिणामे लंका सोन्याची होती पण बुडाली. कितीही श्रीमंत असाल अधर्म असेल अनिती असेल परस्त्रीवर डोळा असेल तर ते धन टिकत नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात किती असू द्या तुमच्याकडं अनिती असेल अधर्म असेल तर ते धन टिकत नाही. श्रीमंत आहे सोन्याची लंका पण पापातली आहे त्रासातली आहे लोकांच्या परस्त्रीवर डोळा आहे. परिणामे लंका सोन्याची होती बुडाली. द्वारका सुद्धा बुडाली. लंका द्वारका आफ्रिका अमेरिका सगळं बुडणार आहे महाराज. एकमेव देश कधीच बुडणार नाही तो भारत माता. त्याचं कारण असं आहे आपल्याकडं पैसा पण आहे आणि त्याच्याबरोबरीने सप्ता पण आहे त्याच्याबरोबरीने पंगत पण आहे त्याच्याबरोबरीने वारी पण आहे. श्रीमंत पण माणसं आहे धन पण आहे पण धनाच्या बरोबरीनं अधर्म नाही धनाच्या बरोबरीने धर्म आहे दान आहे. गोड शब्द आहेत महाराज जोडून या धन उत्तम व्यवहारे. धन कमवा आपण उत्तम व्यवहारानं कमवा.
चांगल्या प्रकारानं कमवा, कष्टानं कमवा, त्याला विरोध नाही. पण सोन्याची जरी लंका असेल आणि त्याच्यात जर पाप असेल, अधर्म असेल, तर मग ते धन टिकणारं नाही. धनासाठी जागं केलं. कोणाचंही घेत जाऊ नका, याचा अर्थ एवढाच आहे, घेताना सावध राहायचं. पापातलं घ्यायचं नाही, त्रासातलं घ्यायचं नाही, कोणाच्या वाट्याचं घ्यायचं नाही, दुःखातलं तर अजिबात घ्यायचं नाही बरं का. कोणाच्या वाट्याचं, गावाचं, भावाचं, देवाचं कधी घ्यायचं नसतं, उलटं द्यायचं असतं, घ्यायचं नाही. घेतलं की मग पाप लागतं, घरची घर संपून जातं, कुटुंबाची कुटुंब जळून गेली, काहीला पॅरालिसिस झालं तर काही मरून गेली. महाराज कशाला कोणाचं घ्यायचं. कोणाचे 10 रुपये सुद्धा जीवनात घ्यायचे नाही, पचत नसतात. धन फार जपून बघा. काय महत्वाचं आहे, घेतानाही जागं राहायचं, कोणाचं घ्यायचं नाही. त्या सातारा जिल्ह्यामध्ये एक भाऊराव पाटील होऊन गेले, लय भारी होऊन गेले. त्यांनी त्या काळात बहुजन समाजाच्या पोरांसाठी शाळा काढली होती. त्या काळात आपल्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. मराठा, माळी, कुणबी, धनगर, मातंग, मुस्लिम या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. गुरुकुल पद्धती असल्यामुळं ब्राह्मण लोकांना शिक्षण मिळायचं, आपल्याला मिळत नव्हतं. मग त्या भाऊराव पाटलांनी काय केलं, त्यांचं शिवाजी महाराजांवर लय प्रेम. महाराज प्रत्येकाचं भिन्न भिन्न असतं, माझंही शिवाजी महाराजांवर प्रेम आहे. मग शिवाजी महाराजांवर त्यांचं लय प्रेम. मग त्यांनी काय केलं, संस्थेला नाव दिलं शिवाजी महाराजांचं आणि संस्था काढली. संस्था कशी काढली माझ्याकडे बघा, विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. म्हणजे कोणी पण येऊन शिकलं पाहिजे, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही, अशी संस्था सुरू झाली. मग अशी संस्था चालवायची म्हणल्यावर त्याला धान्य आणावं लागतं, त्यांना लोकांनी मदत केली पाहिजे. आता फीस नाही म्हणल्यावर लोक मदत करतात. श्रीमंत माणसं कोणी दान देतात, कोणी पैसे देतं, कोणी धान्य देतं. याच्यावरती संस्था चालायला लागली, पोरं शिकायला लागली, मुली सुद्धा हुशार व्हायला लागल्या. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं महाराज, ते कायम घेत राहायचं. माधव गुरुजींकडे शिकत असताना जेवढं ते देतील तुम्हाला ते घेतच राहायचं महाराज. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं. एकदा का तुम्ही तयार झाले की मग ते गुरगुर करतं, असं कृष्ण महाराजासारखं. बरं तयार झाले, शिक्षण घेतलं की माणूस गुरगुर करतो महाराज. शिक्षण पाहिजे, शिक्षण ज्याचं नाही तो फेले महाराज, त्याच्यात मजा नाही महाराज. अभ्यासच गरजेचा आहे महाराज. हो, माझं ध्यानात ठेवा, काय खूप अभ्यास आणि कायम शिकत राहायचं महाराज, रोज शिकत राहायचं. जो रोज शिकतो तो मरत नाही महाराज, तो कायम चालत राहत, त्याला आठवत राहतं. रोज अभ्यास, पेपर वाचायचा, अभ्यास करायचा, रोज अभ्यास जो करतो त्याचं जीवन आनंदी आहे महाराज. हे कायम ध्यानात ठेवा. माऊलींच्या ओव्या आहेत, विषकियारी पडी समुद्री पायवाट जोडी, एकी वाघब्रह्म ठोकडे अभ्यास केली. हो, विषाचं गोड शब्द आहे बघा, असाध्य ते साध्य. मुलींनो, भावांनो, तरुणांनो, माझं वाक्य घरी घेऊन जा. तुकोबारांचं प्रमाण आहे, असाध्य जे कधी घडू शकत नाही ते घडतं, पण कधी रील्स पाहिल्यावर नाही, फेसबुक पाहिल्यावर नाही, इंस्टा स्टेटस पाहिल्यावर नाही. मग कारण अभ्यास होतो का म्हणे. त्याला रात्रंदिवस एवढाले पुस्तकं पाठ करतात पोरं, MPSC UPSC किती परीक्षेचा अभ्यास करतात महाराज. तेव्हा ते एका मार्कानं कलेक्टर होतात, IAS अधिकारी होतात. चला, अभ्यास केला पाहिजे. संस्था सुरू झाली, मुलं शिकायला लागली, मुली शिकायला लागल्या. पण काय असतं, चांगल्या कामाला संकट असतात बरं का, कायम ध्यानात ठेवायचं. वाईट कामाला संकट नाही किशोर महाराज, वाईट कामाला नाही, चांगल्या कामाला माधव गुरुजी संकट असतं, कायम ध्यानात ठेवा. चांगलं काम केलं की लोक तुम्हाला मागं नाव ठेवणार, चांगलं काम केलं की लोक तुमच्या काड्या करणार, चांगलं काम केलं की लोक तुम्हाला मागं हे होतच राहत. ध्यान नाही द्यायचं महाराज, चांगल्या कामाला कायम संकट असतात. संकट असं आलं, मोठा दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यामुळे लोक जे धान्य नेऊन द्यायचे ते बंद झालं. परिणामी संस्थेतली पोरं उपाशी राहायला लागली. आता काय करावं, एवढे मोठे पोरं तर शिकायला आणली, पण या पोरांना धान्य नाही, जेवायला नाही. एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं, साताऱ्याचा होता, त्यानं पत्र पाठवलं. त्या काळात मोबाईल नव्हते, पत्र पाठवलं, पाटील, ओ भाऊराव पाटील, सकाळच्या पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, मी तुमच्या पोरांच्या जेवणाची व्यवस्था करतो. आनंद झाला. सकाळच्या पहिल्या एसटीनं बसले, साताऱ्याला पोहोचले. 2-4 खुर्च्या लावल्या होत्या, भारीतली माईक सिस्टीम लावली, 10-5 फेटे आणले, इकडून खाली मोठाल्या खुर्च्या लावल्या आणि मग सिस्टीम लावली. 200-400 लोक गोळा केले आणि त्या लोकांच्या समेत भाऊराव पाटलांना मोठ्या खुर्चीवर बसवलं. गळ्यामध्ये हार घातला, झरीचा फेटा बांधला, गळ्यात शाल टाकली, मोठा हार घातला आणि सावकार म्हटले, वा पाटील वा, काय चांगलं काम करता, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. लोकांच्या विद्यार्थ्यांना शिकवता, पैसे कमी पडले तर स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र मोडता, काय तुमचं काम आहे, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. दुसऱ्यासाठी जगणारी माणसं कमी असतात. हो पाटील,
काळजीच करू नका. तुमच्या संस्थेतल्या मुलांना धान्य कमी पडत आहे. आमच्या बापाकडे भरपूर पैसे होते, त्यांनी गोडाऊन भरून धान्य जमा करून ठेवलेलं आहे. याच्यातला एक टेम्पो तुम्हाला देतो, अजून कधी लागलं तर सांगा, टेन्शनच घेऊ नका. आनंद झाला. पण ते सावकार म्हटले, पाटील हे धान्य देतो, पण माझी एक आट आहे. ते आट म्हटलं की भाऊराव पाटलांनी वर पाहिलं. जुन्या काळातले लोक आटीला वचनाला शब्दाला लय पाळायचे. आता अटन वचन शब्दन गेलं डिक्शनरीमध्ये. ते आता तुमच्या मित्राला फोन पेला 10,000 टाका, ते चौकात भेटत नाही, बाजारात भेटत नाही, रस्त्याला भेटत नाही, मोबाईल बदलीत आहे महाराज. काही नाही, एकदा गेले की गेलेच. आता ते पुन्हा येणेच नाही महाराज. ये तू का म्हणे येणे जाणे नाही आता, म्हणजे ते परत नसतं जाता. असा काळ आला. मग त्या काळात वचनाला आटीला लय किंमत मारत. त्यांनी वर पाहिलं, पाटील ओ सावकार, तुम्ही आमचं धान्य देताय, पोरांना जीव घालताय, आट काय तुमची, जमेल का आम्हाला? सोपी आट आहे. म्हटले काय आट आहे? काही नाही म्हटलं, तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव दिलंय तेवढं फक्त बाजूला काढायचं आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावायचं. बाबा बाबा असं म्हणल्यावर लाल डोळे झाली त्या भाऊराव पाटलांचे. डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला, गळ्यातला हार खाली टाकला, सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला, असं बोट करून म्हटले, खबरदार सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव कदापि बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. काय माणसं होती मारी. 500 रुपये दिले तर दुसऱ्याच्या शेतात माणूस कामाला चाललाय. हो महाराज, काय नवले महाराज. काय बघा, नाही बदललं गड्या त्यांनी. पोरं उपाशी आहेत, पोरांच्या पोटात धान्य नाही, गरज आहे, पण त्यांनी घेतलं नाही. मार कोण देतं इथं जागर? हा कथा कशासाठी सांगितली? कुणाचं नावासाठी गावासाठी घ्यायचं नाही. मार कोण देतं इथं जागर राहायचं. एक आणखी महत्वाचं आहे का, कुणालाही देऊ नका. देताना बघत जा, गोशाळा आहे का, गरीबाला कधी घालतो का, पंगत घालतो का, वारीला जातो, जरा बघत जाऊ. माणसं कुणालाही देतात. सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारुनी. संत म्हणतात अन्नदान कुणालाही करा, पण धनदान देताना सात्विक दान द्या महाराज. गोशाळीला द्या, धर्माला द्या, कीर्तनाला द्या, भजनाला द्या. जे दान तुमचं वायाला जाणार नाही असं द्या. देतानाही जागरायचं, घेतानाही जागरायचं. आणखीन एक महत्वाचं सांगतो, लोक तुमच्या पैशावरच प्रेम करत असतात बरं, तुमच्यावर नाही. म्हणून व्यसनामध्ये पैसे नाही घालायचे. पैसे जास्त कशाला लागत नाहीत, खायला फार कमी लागतात. पैसे व्यसनाला जास्त लागतात. 5-5 पिढ्याचं धन काही पोरांनी सिगरेट, केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोडफल्या, क्लासिक, ओडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर याच्यात घातलंय, काहीनं पत्त्यात घातलंय, काहीनं बाटलीमध्ये घातलंय. महाराज प्रार्थना आहे, धन तुमचं व्यसनासाठी नाही महाराज. ह्या माता बसल्यात ना इथं, बघा ना, माणसापेक्षा मातांनी मंडप भरवलाय. समाधान महाराजांच्या कथेला मातृवर्ग आहे. इतका जोरात सप्ताह चाललाय. परभणी जिल्ह्यातला 1 नंबरचा सप्ताह म्हणजे आमच्या महाराज मंडळीने, आमच्या पोरांनी केलाय. महाराज एवढा समाज जमतो, एवढे मोठे मोठे कीर्तनकार कोण आणतं महाराज? कोण खर्च करतं एवढा? गायक वादक, रोज वेगळे वादक, रोज वेगळे गायक. हो, रोज आमचे कृष्णा महाराज, माधव महाराज तर आहेतच, पण त्यांच्या बरोबरीनं किशोर महाराज काय, प्रकाश महाराज काय, उद्धव बापू काय, कैलास महाराज काय, ओंकार महाराज काय, हो देवीदास महाराज काय, जेवढे आलेत मी तेवढे सोशल मीडियाला लाईव्ह पाहिले तुमचे सगळे. मग ऐका, एवढी माणसं रोज तुम्ही भिन्न भिन्न आणताय, त्या चालीमध्ये रंगताय, दंगताय, त्याची शूटिंग काढताय. ती मुलं, एवढी चांगली मुलं इथं सप्ताह करतात ना. मग माझी विनंती आहे तुम्हाला, या सगळ्या माता कीर्तनाला आल्यात, या सगळ्या माता रामाला जाऊ द्या, कृष्णाला जाऊ द्या, मारुतीराला जाऊ द्या, देवीला जाऊ द्या, कोणत्या मंदिरात जाऊ द्या, देशातली माय मंदिरात देवाला एकच मागणं मागते, रोज एकच मागते. नक्की हेच मागते. बघा तुम्ही काय मागते बघ. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काय म्हणते? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. याच्या पलीकडे मायबापाचं दुसरं मागणं नाही महाराज. आपले पैसे फक्त व्यसनामध्ये जात असतात. मुलांनो ऐका रे, 10 रुपयाच्या 4 बाबा येत होत्या तर एकच येते महाराज. हळूहळू 50 रुपयाला एक येईल, 100ला 2 येतील, तरी आपली माणसं खातीलच महाराज.
प्रार्थना असेल धन व्यर्थ नाही घालवायचं. त्याचं कारण तुमच्याकडलं धन संपलं की पैसा तेरे 3 नाम, परशा परसू परसराम. जास्त आले की परसराम शेठ म्हणतात, थोडे कमी झाले की परसू दादा म्हणतात, संपून गेले की परशाच आला म्हणतात. धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे अंशीराम महाराजांनी पण प्रमाण दिलं. ते म्हणजे हम किसीशी कम नाही बरं. वा बरं का, इथं आमचा मराठवाड्यात कोणी कोणाला कमी नाही महाराज. हे पोरं सुद्धा देऊ शकतात खाली. का साथी नहीं कोई, साथीला आवाज दे. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब ही पैसों के भाई, दिल का साथ नहीं गेंदेला कोई. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. पैशावर कोण कोण प्रेम करतं ऐका. ओ भाविकांनो, सेलू तालुका दासाळा गाव फार सुंदर आहे ऐका. कोण पैशावर प्रेम करतं? भाई बंद बहनोर साले, सब पैसों के भाई. भाई बंद बहनोर साले, सब पैसों के भाई. कोई किसी का नहीं रे प्यारे, कोई किसी का नहीं रे प्यारे. कहे तक कबीर सुना. सब लोक तुमच्या धनावर प्रेम करत असतात म्हणून सावधान. धन वायाला घालू नका, व्यसनामध्ये घालू नका. ते सांभाळा. त्याला खूप संकट काळात ते कामी आलं पाहिजे ना. म्हणून ज्याच्याकडे संकट काळात धन असतं तो श्रीमंत असतो. संकट काळात ते कामी आलं पाहिजे. देशाच्या, देवाच्या, धर्माच्या, धनाचा विचार दिला. धनासाठी जागा राहा. दारा दारा म्हणजे पत्नी. पत्नीनं जागा असलं पाहिजे पतीसाठी. पतीनं जागा असलं पाहिजे पत्नीसाठी. बघा रामायणामध्ये एक पत्नी जानकी नावाची. वनवास रामाला, जानकीला नाही. मी रामकथा करणारा महाराज, रामकथा ऐकली पाहिजे. हे शिवमहापुराण तर ऐकाच, त्याला विरोध नाही आपला. शिवमहापुराण आपलीच कथा आहे, पण सध्या रामकथेची गरज आहे. घरातले भाऊ विठ्ठल दादासारखे, रामदादासारखे जन्माला घालायचे असतील ना, मग रामायण ऐकावं लागेल महाराज. एका विचाराच्या बंधूची कथा रामाची आहे. बापाला कसं बोलावं रामाची कथा आहे. बायकोनं नवऱ्याला कसं बोलावं रामाची कथा आहे. कोणत्याही प्रश्नाचं संसारातलं उत्तर रामकथेत आहे महाराज. ध्यानात ठेवा. रामकथा इतकी गोड आहे. मी आता नारळी सप्ताहामध्ये रामकथा केली. हो, एवढाच मंडप होता. 1,00,000 लोक, 50,000 लोक राहायची बघा कथेला. खूप रडायची महाराज, खूप ऐकायची. खूप सुंदर आहे कथा. कृष्ण महाराज असतात आमच्या कथेमध्ये पखवाज वाजवायला. इतकी छान रामकथा. आता आपला वेळ जाईल, पण 1-2 मिनिटं भाव ऐका. तापस वेश विशेष उदासी, 14 बरस तापस वेश विशेष उदासी, 14 बरस
राम वनवासी रघुकुल नीती सदाच आई प्राण जाए पर वचन जाय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम जय राम जय जय काय सुंदर चौपाई आहे महाराज. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. ज्याला सकाळी गादी मिळाली ना त्याला संध्याकाळी वनवास मिळतो. याला जीवन म्हणतो. हे रामकथा होऊन गेलेली आता. मग ते आपल्याला का सांगायची माहितीये का? आपल्या जीवनात सकाळी आनंद मिळेल तर संध्याकाळी दुःख होणार आहे महाराज. हे जीवन असंच आहे बघा. सकाळी तुम्हाला लॉटरी लागेल तर संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की ज्या लेकरासाठी लागली ते लेकरूच आता राहिलं नाही. मला परवाच्या दिवशी सकाळी माझ्या गावातून फोन आला गेवराईमधून. अक्रूर महाराज, माझं पोरग नीटच्या परीक्षामध्ये 100% त्याचा निकाल लागतोय. ते आता 550च्या वर मार्क घेत आहे. त्याचा नंबर डॉक्टरला लागणार आहे बाबा. आनंदानं बापानं मला उड्या मारून सांगितलं. भारत गुंजाळ नाव त्या बापाचं. माझ्या गावचा व्यक्ती आहे, वारकरी आहे. आणि 2-3 दिवसापूर्वी आता तो पोरगा आष्टीला चालला होता मोटरसायकलवर. ते एका व्हिस्टा गाडीची त्याला धडक बसली आणि त्याच्या मस्तकाहून गाडीचं टायर गेलं. पोरगा जागेवरती गेला आणि संध्याकाळी स्टेटस पाहिलं त्याच बापाचं. तर पोराला श्रद्धांजली वाहिलेली होती. जो बाप सकाळी म्हणत होता माझ्या पोराचा डॉक्टरकीला नंबर लागणार आहे, तोच बाप 10 दिवस झाले आपल्या 12वीच्या पोराचा देहांत करून रडतो. याला जीवन म्हणतात. हे त्याचं नाही, आपलं पण असंच आहे. प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे, वेगवेगळं आहे, पण प्रत्येकाच्या जीवनात आहे. म्हणून रामकथा फार गरजेची. ती रोज ऐकली पाहिजे. सकाळी बघा गादी, राघव गादीवर बसायचं. आणि संध्याकाळी आई म्हणते गादी नाही, 14 वर्ष वनवासाचं आहेस. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. रामायणातलं फार गोड पद आहे. अर्थ फार गोड आहे त्याचा. विधात्यानं लिहिलेलं चुकत नसता. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते. ज्याला गादी मिळते गादी, ज्याला सिंहासन आहे, ज्याला झोपायला आपल्यासारखा बंगला आहे. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं. महलों में वासी जंगल में बनाते हैं. एक राजा राज बन बन फिरते मारे मारे. ओ राज दुलारे फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले, सबके कष्ट मिटाने वाले, कष्ट उठाते हैं. जन जन के समझ न
रोज ऐकले पाहिजे. म्हणून आपला हात कोणाला दाखवायचा नाही. अय भाविकांनो, माझ्या बहिणींनो, हे हात नाही दाखवायचा कोणाला. विधात्यानं आपल्या कपाळावरती भविष्य लिहिलेले, हातावर नाही बरं का. माऊलीची ओवी आहे, ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, हातावर लिहिले नाही म्हटले माऊली. ललाटी कपाळावर जे असतं ते घडत असतं. हात दाखवला की मग ते जे हात पाहणार आहे तुमच्याकडून पैसे घेतो, तो जेलमध्ये जातो. तुम्हाला फसवतो. कशाला कोणाला हात दाखव. हात दाखवायचा तर मग ज्ञानेश्वरीला दाखवा. हात दाखवायचा तर आमचे महादेवबा इथं बसलेले इरत इरत कर गाथा पारायण, मस्त गाथा पाटे, पैशाला हातच लावित नाहीत बघा महादेवबा. त्यांच्या गाथ्याला हात दाखवा. गाथा तुकोबारायांचा आहे. गाथ्याला हात दाखवला की हात नीट होईल. ज्ञानेश्वरीच्या अक्षरान बोट फिरवलं की मग तुमचं कल्याण होईल. पण तुमचा हात तुम्ही दुसऱ्याला दाखवला की तुमचं अकल्याणच मारा. कारण जो पाहणार आहे तो तुमच्याकडून पैसे घेतो मार. पैसे